महाराष्ट्र न्यूज। पोटच्या मुलाकडून पित्याचा खून, या घटनेने चाळीसगाव शहर हादरले, पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल। चाळीसगाव वार्ताहर, ऑटो रिक्षा घेण्यास पैसे देण्यास नकार दिल्याने पोटच्या मुलाने वडिलांना बेदम मारण करून जीवनाशी ठार केले। याबाबत सविस्तर वृत्त असे की, बिकन मोरे वय 68 व्यक्तीचे नाव असून सदर व्यक्ती पत्नी मुलासह चाळीसगाव शहरातील एमजी नगर येथे वास्तव्यास होते। त्यांचा मुलगा कल्पेश काही दिवसापासून रिक्षा घेण्यासाठी पैशाची मागणी करत होता। शनिवारी सायंकाळी याच कारणावरून घरात वाद उपस्थित झाला। वडिलांनी पैसे देण्यास नकार दिल्याने मुलाला संताप येऊन लाकडी काठी तसेच कमरेच्या पट्ट्याने वडिलांना डोक्याला व इतर ठिकाणी बेदम मारहाण केली। या मारहाणीत बिकन मोरे गंभीर जखमी झाले होते। घटनेची माहिती चाळीसगाव पोलिसांना मिळतात पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। या प्रकरणी मृत व्यक्तीची पत्नी सखुबाई बिकन मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी मुलगा कल्पेश बिकन मोरे याचे विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यास अटक देखील केली आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी करत आहे। या दुर्दैवी घटनेमुळे चाळीसगाव शहरात हळहळ व्यक्त होत असून कौटुंबिक वादाने टोक गाठल्याने एक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे। या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे।